नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल फराळी पदार्थ, तो म्हणजे खाऱ्या शंकरपाळ्या। आणि त्यासाठी जे साहित्य लागतं ते आपण एकदा पाहून घेऊयात। पाव किलो मैदा, पिठाला मोहन लावून घेण्यासाठी आपण थोडंसं तेल वापरणार आहोत आणि ह्या शंकरपाळ्या तळण्यासाठी देखील आपण तेलाचा वापर करणार आहोत। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा आणि पीठ मळून घेण्यासाठी आपण पाण्याचा वापर करणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण या ताटामध्ये मैद्याचं पीठ छानपैकी मळून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण सर्वात पहिले यामध्ये मैदा काढून घेऊयात। या पीठात आपण 1 चमचा ओवा टाकून घेऊयात आणि 1 चमचा जिरं टाकून घेऊयात। तर मित्रांनो, हे जे पीठ आहे ते आपल्याला शरीराला बाधू नये यासाठी आपण जिरा आणि ओव्याचा वापर करतो। तसंच यामुळे एक छान असा फ्लेवर देखील येतो आणि टेस्ट देखील वाढते। आता यात थोडंसं आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि आता आपल्याला या पिठाला मोहन देऊन घ्यायचं आहे। तर आम्ही हे जे तेल आहे ते थोडंसं उकळून आणलेलं आहे आणि आता हे आपण या पिठामध्ये मिक्स करणार आहोत। मैद्याच्या पिठाला तेलाचा मोहन देऊन घेतल्यामुळे आपल्या ज्या खाऱ्या शंकरपाळ्या आहेत त्या छान अशा खुसखुशीत होणार आहेत आणि छान क्रिस्पी देखील होणार आहेत। आता हे जे तेल आहे ते या पिठाला चांगलं रगडून घासून घ्यायचं आहे आणि आता आपण या पिठामध्ये थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा घट्टसर असा मळून घ्यायचा आहे। तर आता आपण हा मळलेला गोळा जो आहे तो छानपैकी तेल लावून रगडून घ्यायचा आहे, जेणेकरून हे मैद्याचं पीठ छान सॉफ्ट होईल। तर आता आपण हा गोळा छानपैकी रगडून देखील घेतलेला आहे। तर आता आपण याची एक मस्तपैकी चपाती लाटून घेऊयात। थोडंसं आपल्याला या पोळपाटावरती पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता ही गोळ्याची छानपैकी चपाती लाटून घेणार आहोत। तर मित्रांनो, चपाती लाटताना आपल्याला जास्त जाडसरटी ठेवायची नाही आहे, अगदी पातळ अशी ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या ज्या खाऱ्या शंकरपाळ्या आहेत त्या सुद्धा छान कुरकुरीत होतात आणि त्या खायला देखील फार छान लागतात। आणि आपण या मैद्यामध्ये जिरं ओवा टाकल्यामुळे त्याला छान असा फ्लेवर देखील येणार आहे। तर आता आपण छानपैकी ही चपाती लाटून घेतलेली आहे। आता ह्याला आपण शंकरपाळीच्या आकाराने चिरण्याने कापून घेऊयात। तर या शंकरपाळ्या मित्रांनो, तुम्हाला जितक्या मोठ्या हव्या असतील किंवा जितक्या जाडीला आणि रुंदीला जास्त मोठ्या हव्या असतील तितक्या आकाराचे तुम्ही या चिरण्याच्या सहाय्याने कापून घेऊ शकता। अशा प्रकारे या शंकरपाळ्या आपण कापून घेतल्यानंतर यातल्या ज्या छोट्या ज्या शंकरपाळ्यांचे जे तुकडे पडतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याचं पीठ मळून दुसरी एखादी शंकरपाळीचं पीठ लाटून घेणार आहोत। तर अशा प्रकारे बाकीचं जे पीठ आहे ते सुद्धा छानपैकी लाटून त्याच्या आम्ही अशा शंकरपाळ्या पाडून घेतो। त्यानंतर आपण या शंकरपाळ्या तळण्याच्या कृतीला सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, आता या खाऱ्या शंकरपाळ्या तळून घेण्यासाठी आपण या कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता या कढईमध्ये आपण या शंकरपाळ्या तळून घेणार आहोत। तर आता थोडं करून या शंकरपाळ्या आपण या तेलामध्ये टाकून घेऊयात आणि छानपैकी तळून घेऊयात। तेलामध्ये टाकल्या छान अशा या शंकरपाळ्या फुलाला देखील लागलेल्या आहेत। आणि मस्तपैकी गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण त्यांना तळून घ्यायचं आहे। आता या शंकरपाळ्या मित्रांनो मस्तपैकी तळल्या गेलेल्या आहेत, त्यांना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर या शंकरपाळ्या प्लेटमध्ये काढण्यापूर्वी तुम्ही त्यामध्ये एखादा टिश्यू पेपर नक्की ठेवा। तर आज माझ्याकडचे टिश्यू पेपर संपले होते, त्यामुळे आम्ही
डायरेक्ट या प्लेटमध्येच काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही या सर्व शंकरपाळ्या तळून घेतो, त्यानंतर आपण डिश सर्व करून पाहूयात। तर मंडळी फायनली आपली ही दिवाळी फराळाची कुरकुरीत आणि चविष्ट अशी खाऱ्या शंकरपाळ्यांची रेसिपी तयार झालेली आहे आणि आपण ह्या जी शंकरपाळ्या आहेत या प्लेटमध्ये सर्व करून घेतलेल्या आहेत। आणि या शंकरपाळ्या मित्रांनो छान अशा तेलामध्ये मस्तपैकी तळून निघालेल्या आहेत, छान गोल्डन फ्राय आपण त्यांना करून घेतलेला आहे, छान त्या फुलून देखील निघालेल्या आहेत। त्यामध्ये आपण जिरा आणि ओवा टाकल्यामुळे त्याला छान असं एक स्ट्रक्चर मिळालेलं आहे आणि त्याची जी चव आहे ती तर फारच अप्रतिम असणार आहे। आता यातली शंकरपाळी मी तुम्हाला थोडीशी कुस्करून दाखवतो, जेणेकरून आपल्या या शंकरपाळ्या ते किती छान कुरकुरीत असतील याचा तुम्हाला अंदाज येईल। तर मित्रांनो अशी ही दिवाळी स्पेशल रेसिपी तुम्ही सुद्धा तुमच्या घरात आवर्जून बनवा आणि अगदी टाइमपास म्हणून सुद्धा आपण या शंकरपाळ्या खाऱ्या शंकरपाळ्या खाऊ शकतो आणि अगदी झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे मित्रांनो, तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग मित्रांनो तात्पुरती तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन तुमच्या आवडत्या कोल्हापुरी किचन्समध्ये। भरपूर खा, हेल्दी राहा। धन्यवाद।